नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी राज्यशास्त्र या विषयाचा तुमच्यासमोर एक पेपर पॅटर्न मांडलेला आहे की कशा पद्धतीनं तुमचा पेपर असू शकतो. ठीक आहे, तुमची आता कोविड-19मुळे सर्व शाळा कॉलेजेस बंद आहे आणि एक्झाम काही होत नसल्यामुळे एक चांगला निर्णय म्हणजे बोर्डाने घेतलेला आहे की 12वीचा जो काही राज्यशास्त्र हा विषय आहे, या विषयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तुमच्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी एक स्पेशल उपक्रम मांडलेला आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता प्रश्न रिलेटेड चित्र, नकाशे आणि कृती दाखवण्यात येतील. म्हणजे जेणेकरून काय होतील की ते चित्रावरून तुम्हाला काय होतील की तुम्ही त्या क्वेश्चनवरचा ॲन्सर चांगल्या पद्धतीने लिहू शकता. तर हा चांगला उपक्रम आहे. हा बाकी सब्जेक्टमध्ये मी वाचलेला आहे. बरेचसे म्हणजे जी काही पेपर पॅटर्न आहे ती बघितलेले आहे. पण अशा प्रकारचा जो काही उपक्रम आहे फक्त राज्यशास्त्रामध्ये दिसून पडतो असं मला वाटते. आता यानंतर पाहूया की तुमचं यावर्षीचे विद्यार्थ्याचे जे काही मूल्यमापन आहे ते जवळपास 200 गुणांची असणार आहे. म्हणजे 200 मार्काचं असणार आहे. एक तर असणार आहे घटक चाचणी, प्रत्येकी 25 म्हणजे 2 सत्र राहणार आहे. त्याला तुम्हाला 50 गुण भेटणार आहे. त्यानंतर प्रथम सत्र 50 गुणांचे. हे 2 सत्र होती की नाही ते आता आपल्याला काही दिवसांनी माहीतच पडेल की प्रथम सत्र तुमचं होणार किंवा नाही, किंवा दिवाळीनंतर सुद्धा होऊ शकतात. द्वितीय सत्र 80 मार्काचा असेल. 80 मार्काचा तुमचा रिटर्न एक्झाम असेल म्हणजे, आणि 20 मार्काचा तुमचं मूल्यमापन असेल. तर या सर्व गुणांची प्लस केल्यानंतर तुमचा टोटल जे वार्षिक गुणांची जे एकूण गुण आहे तर ते तुमचे 200 मार्काचे असतील. ठीक आहे, आता आपण पाहूया की तुमच्या एक्झाममध्ये कोणता भाग वगळण्यात आलेला आहे आणि कोणता भाग नवीन जोडण्यात आलेला आहे. आता पहा, लेखी परीक्षामध्ये वार्षिक झालेले बदल, ठळक बदल. प्रश्नाची संख्या कमी केली. प्रश्नाची संख्या कमी केली परंतु मार्क तेवढेच ठेवलेले आहे. म्हणजे असं आहे की प्रत्येक क्वेश्चनला मार्क हे पूर्वीपेक्षा जास्त आहे. म्हणजे प्रश्नाची संख्या कमी आहे आणि मार्क्स तेवढेच आहे. जोड्या लावा हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही काय करा, अंडरलाईन करा. मी हे जे काही PDF आहे हे टेलिग्राम चॅनलवर म्हणजे अपलोड केलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही विजिट करा. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला यावाल्या राज्यशास्त्राची PDF तुम्हाला तिथं मिळून जातील. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे, नवीन काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, नवीन प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जोड्या लावा हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. तर नवीन प्रश्न कोणते आलेले आहेत ते यामध्ये उदाहरणार्थ आहे की समर्पक संकल्पना स्पष्ट करा. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द म्हणजे अशा प्रकारचे 4 ऑप्शन असतील. 4 ऑप्शनपैकी कोणताही एक असा ऑप्शन असेल की तो गटात न बसते. समजा हे 3 ऑप्शन जर गटात बसणारे असेल तर हा गटात न बसणारा असेल, किंवा हे 3 बसणारे असेल तर हे त्या गटात बसणारा नसेल. तिसरा पॉईंट आहे की संकल्पना चित्र पूर्ण करा. म्हणजे काही संकल्पना देतील आणि तुम्हाला ते चित्र असे पूर्ण करावे लागणार आहे. नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नावरची तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. म्हणजे कसं आहे की तुम्हाला काही चित्रे, नकाशे आणि कृती अशा प्रकारचे उपक्रम यावर्षी तुम्हाला 12वीच्या राज्यशास्त्रामध्ये देण्यात आलेले आहे. तर त्याच चित्रावरून तुम्हाला काय करतील, प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा आहे, संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एक वाक्यता असण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, शेवटच्या घटकापर्यंत लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत पूर्ण लक्ष केंद्रित कोणी केलेले आहे, बोर्डाने. ठीक आहे, त्यानंतर पाहूया लेखी परीक्षेचा उद्देश काय आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची मूलभूत माहिती तपासणे. म्हणजे जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे काही प्रश्न विचारतील तर त्यावरून तुमची जी काही मेंटॅलिटी आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न कोण करत आहे, बोर्ड करत आहे. त्यानंतर लघुत्तरी व दीर्घोत्तरी, विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलचे आकलन तपासणे. ठीक आहे, आकलन म्हणजे तुमचं कॉम्प्रेन्सेशन, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं या विषयाला म्हणजे आकलित करत आहे. त्यानंतर आहे उपयोजनात्मक प्रश्न, स्वतःचे मत कसे व्यक्त करता. म्हणजे तुम्हाला असे वाक्य देतील आणि तुमचे मत सांगा असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याविषयी तुमच्याजवळ जे वाक्य दिलेलं आहे तर त्या वाक्यावरून तुम्हाला एक तुमचं मत सांगायचं आहे. ठीक आहे, तर म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला वेगळं काहीतरी तिथं म्हणजे असं पुस्तकातून रिलेटेड लिहायचं आहे, तसं काहीच नाही आहे. तुम्हाला 1-2 असे वाक्य देतील, प्रश्न विचारले जातील आणि
तुमचं मत काय आहे हे तुम्हाला मांडायचं आहे. ठीक आहे, तुमचं मत काही असू शकते, तुम्ही ते मत ते काय करायचं आहे त्या एक्झाम पेपरमध्ये लिहायचं आहे. तुमचं मत तुम्हाला मार्क्स पडतेच, कारण की एक्झामरने सरळ सरळ तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःचे मत काय आहे तर ते मांडायचे. तर तुमच्या स्वतःचे मन त्या पॉईंटच्या रिलेटेड काहीही मांडू शकता, तुम्हाला मार्क्स पडतील हे 100% आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे अंतर्गत परीक्षा, जे 20 मार्काचे असतील. हे 80 मार्काची असतील आणि हे 20 मार्काची असतील. 20 मार्काची तुम्हाला जे काही एक्झाम असतील ते कशी असतील. घटक चाचणी, किमान 2 घटक अनिवार्य असेल. म्हणजे समजा 4 घटक दिले असेल तर 4पैकी तुम्हाला 2 सोडवावे लागेल, तर त्याला 2मध्ये असे काहीतरी मार्क्स तुम्हाला पडतील. प्रथम सत्र होतील आणि द्वितीय सत्र असतील. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राच्या आकलनावरून तुम्हाला मार्क्स पडतील. यावरून तुमची अंतर्गत परीक्षेचा अभ्यासक्रम होतील आणि लेखी परीक्षा तुम्हाला बघितलेली आहे. आता त्यानंतर पाहूया की तुमचा आता परीक्षेचा जे काही फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने राहते. प्रथम सत्रामध्ये तुम्हाला 3 विषयावर विचारले जातील. पहिले 3 विषय: 1991 नंतरचे जग, जागतिकीकरण आणि मानवतावादी समस्या. अशावर तुम्हाला 24, 24, 25 अशा पद्धतीनं गुणाची काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. परंतु प्रथम सत्र होणार की नाही हे आता आपल्याला काही दिवसांनी माहीतच पडेल. मी तुम्हाला सांगेनच की तुमचे प्रथम सत्र होणार किंवा नाही. त्यानंतर पाहूया लेखी परीक्षेचा मूल्यांकन, म्हणजे प्रथम सत्रामध्ये आराखडा. हे टोटल तुमचा 50 मार्क्सचा असेल. तर हे आपण नंतर पाहूया. सर्वप्रथम आपण काही पाहूया जो तुमचा सर्वात ॲन्युअल शेवटचा एक्झाम पेपर होतील त्यावर आपण फोकस करूया, जो रिटर्न एक्झाम तुमचा 80 मार्क्सचा होतील. तर यामध्ये पहा तुम्हाला जवळपास किती प्रश्न विचारलेले आहे, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. तर यामध्ये पहा जोडी चुकीची दुरुस्त करून पुन्हा लिहा. आपला सुरुवातीला काय केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे का जोड्या लावा हे रद्द करण्यात आलेलं आहे. जोड्या लावा रद्द करण्यात आलेले आहे. तर पहिला प्रश्न पहा, कंसातील योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. हे तुम्हाला येणार आहे. खालीलपैकी गटातील चुकीची जोडी आपल्याला शोधून हे पण येणार आहे. जोड्या लावा वेगळा आहे आणि चुकीची जोडी शोधा हे वेगळी आहे. चुकीची जोडी म्हणजे असं आहे की तुम्हाला असा 4 जोड्या दाखवण्यात येतील आणि 4पैकी कोणतीही एक जोडी तुम्हाला चुकीची शोधावी लागणार आहे. आणि जोड्या लावामध्ये असं असते की एक असे फॉर्मॅट असतात 4-4 आणि अशा तुम्हाला जोड्या लावायला लागतात. त्यामुळे ह्या जो काही पोर्शन्स आहे हा जोड्या लावा हा तुमचा रद्द करण्यात आलेला आहे. परंतु जे काही चुकीची जोडी आहे, चुकीची जोड्या म्हणजे अशा 4 जोड्या दाखवण्यात येतील. ज्या 4 जोड्यापैकी कोणती एक तुमची चुकीची जोडी राहतील तर ते तुम्हाला शोधायची आहे. त्यामुळे हे प्रश्न असणार आहे. त्यानंतरचा थर्ड आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ठीक आहे. तुम्हाला असे 4 पर्याय असतील, एक प्रश्न असतील आणि या प्रश्नापैकी कोणताही एक पर्याय तुमचा उत्तर तुम्हाला आन्सर द्यावे लागणार आहे. त्यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. ठीक आहे. तुम्हाला काय केले जातील, अशी संकल्पना देण्यात येतील आणि त्या संकल्पनेवरून तुम्हाला अशा प्रकारचे काहीतरी चित्र तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेमध्ये काढावे लागणार आहे. तर त्याला तुम्हाला प्रत्येकी 4 मार्क्स राहतील. त्यानंतर नकाशावरून तुमचे निरीक्षण करून तुम्हाला प्रश्न उत्तर द्यायचे आहे. म्हणजे तुमच्यासमोर असा नकाशा असतील अशा प्रकारचा कशा तरी आणि त्यामध्ये असे पॉईंट म्हणजे बिंदू दर्शवले जातील आणि खाली प्रश्न विचारले जातील. तर या प्रश्नावरून तुम्हाला हा बिंदू कुठे दर्शवलेला आहे, काय आहे, तर हे तुम्हाला शोधावे लागणार आहे. त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे की खालील विधाने चूक बरोबर लिहा आणि त्याचे सहकरण लिहा. म्हणजे तुम्हाला जवळपास आता पहा कोणतेही 5 तुम्हाला उत्तर सोडवायचे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जवळपास 10 विचारले जाऊ शकतात आणि 10पैकी तुम्हाला 5 सोडवायचे आहे. म्हणजे याला 10 मार्क्स आहे. म्हणजे हा जो काही तिसरा कॉलम आहे गुण, हा एक्झॅक्ट गुण दिलेला आहे आणि हेच गुण राहतील. ठीक आहे. पहिल्या क्वेश्चनला तुम्हाला म्हणजे 5 सोडवायचे आहे तर 5 गुण, चुकीची जोडी 3 सोडवायचे तर 3 गुण, 4 सोडवायचे 4 गुण, 4 सोडवायचे 4 आणि 4 सोडवायचे 4. म्हणजे जेवढे गुण आहेत तेवढे क्वेश्चन्स राहतील पहिल्या क्वेश्चनला. त्यानंतरचा संकल्पना चित्र स्पष्ट करा, हे त्यावरून तुम्हाला तिथे साईडमध्ये गुण दिले जातील, त्याला 4 मार्क्स आहे आणि नकाशा निरीक्षण करा त्याला 5 मार्क आहे. त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन्समध्ये आपण बघितलेले आहे की जवळपास तुम्हाला 7 प्रश्न विचारू शकतात, 10 प्रश्न विचारू शकतात. तर त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहे. टोटल किती आहे, 10 मार्काचा आहे. 10 मार्काचे 5 क्वेश्चन आहे म्हणजे प्रत्येकी किती गुण आहे, 2 गुण आहे. तर 2 गुणपैकी तुम्हाला प्रश्न देतील आणि त्याचा चूक किंवा बरोबर सांगा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं तुमच्या लक्षात आलं, चूक किंवा बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर असेल तर बरोबर लिहायचं आहे
आणि हे का बरं बरोबर आहे आणि त्याचं कारण लिहायचं आहे तुम्हाला. आणि कारण लिहायचं आहे तर आपल्या प्रश्नाला मार्क किती आहे? 2 मार्क आहे. म्हणजे 10 गुण आहे आणि प्रत्येकी आपल्याला 5 सोडवायचे आहे. 5 सोडवायचे आहे, 10 गुण आहे, म्हणजे प्रत्येकी क्वेश्चनला किती मार्क्स आहे? 2 मार्क्स आहे. 2 मार्क म्हणजे असं आहे की 1 मार्क्स असतात तुम्हाला चूक बरोबर ओळखायचं आहे. म्हणजे चूक असेल तर त्याला 1 मार्क, बरोबर असेल तर 1 मार्क, आणि कारण असेल तर त्याला 1 मार्क. आता कारण 1 मार्काचं आहे म्हणजे जास्त काही पूर्ण पेजभर पूर्ण लिहित नाही बसायचं आपण पूर्ण पेज. त्यामुळे आपल्याला फक्त 2 वाक्यात त्याचं उत्तर द्यायचं आहे कारण. ठीक आहे. कारण आपल्याला फक्त 2 मार्क प्रत्येकी दिलेले आहे. प्रत्येकी 2 मार्क दिलेले आहे म्हणजे पूर्ण पेजभर लिहित नाही बसायचं त्याचं कारण. कारण फक्त 2 लाईनमध्ये लिहायचं, बरोबर लिहायचं. आणि का बरोबर आहे तर हे असं असं कारण आहे, बस विषय संपला. 10 मार्क तुमचे, म्हणजे 5 क्वेश्चन तसेच सोडवायचे आहे. त्यानंतरचा 4th क्वेश्चन आहे, खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. आणि हे तुम्हाला 3 सोडवायचे आहे. 3 सोडवायचे आहे म्हणजे याला 9 मार्क आहे. 3 त्रिक 9 म्हणजे हे किती? 3 सोडवायचे आहे आणि 3 मार्काचे आहे. 3 मार्काचे आहे म्हणजे किती? 9 गुण आहे. तर याला काय म्हटलेलं आहे? सहसंबंध स्पष्ट करा. आपण आधीही घेतलेल्या आहे क्वेश्चन्समध्ये सहसंबंध स्पष्ट करा. तशाच पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यानंतरचा 5वा आहे, खालील विषयावर तुमचे मत मांडा. ठीक आहे. जसं आपण आधीच घेतलेलं आहे की तुमचं जे काही मत आहे असं वाक्य येतील आणि तुमचे मत मांडा 30 ते 25 ते 40 शब्दात. म्हणजे जवळपास तुम्हाला 4 ते 5 लाईन तुम्हाला सोडवायचे आहे, बस त्याच्या उपर काही लिहायचे नाही. तर तुम्हाला हे प्रत्येकी 2 सोडवायचे आहे. 1 मिनिट, 2 सोडवायचे आहे आणि 12 मार्क्स आहे. तर 2 सोडवायचे आणि 12 मार्क्स आहे. तर तुम्हाला प्रत्येकी हे 6 गुणाचा एक क्वेश्चन राहतील. तर 6 गुणाचा एक क्वेश्चन्स राहतील आणि 25 ते 30 शब्दात मांडायचा आहे. तर तुम्हाला जवळपास 7 ते 8 लाईनमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स सोडवता येतील. म्हणजे 7 ते 8 लाईनमध्ये प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा आहे तुम्हाला. त्यानंतरचा 6वा क्वेश्चन आहे 80 ते 100 शब्दामध्ये. म्हणजे हा दीर्घोत्तरी शब्द राहतील आणि हा 5 मार्काचा असेल. कोणतेही 2 6 मार्काचा, हा 5 मार्काचा असेल. कारण की कोणतेही 2 सोडवायचे आहे आणि 10 मार्क्स आहे. म्हणजे 5 दुनी 10, 5 दुनी 2 सोडवायचे, 5 दुनी 10 मार्क्स. तर हा सुद्धा दीर्घोत्तरी आहे तुमचा प्रश्न. आणि त्यानंतर आहे 7वा प्रश्न, खालील पैकी कोणतेही एका प्रश्नाची उत्तर द्या. म्हणजे 2 राहतील ऑप्शन्समध्ये, 2 ऑप्शन्सपैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायला लागणार आहे आणि तो तुमचा 10 मार्काचा राहतील. तर हा 2-3 पेजमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. 2-3 पेज, हा 1 पेज, हा 1 पेज आणि हा 1 पेज. कारण की हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. हा तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे. तुम्ही जेवढं जास्त लिहिसाल तेवढं तुमच्यासाठी सेफ राहते. तर अशा प्रकारचा तुम्हाला रिटर्न एक्झाम असतील. आणि तुमचे जे पेपर आहे तर त्याची मांडणी कशा पद्धतीने केली गेलेली आहे. पेपर जर तुम्ही सोडवला तर एक्झामवर तुमची कोणती बुद्धिमत्ता दर्शवेल या 4 प्रकारची, की तुम्ही पेपर कशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, हे चारही जे काही क्वालिटी आहे ते तुमच्यामधली ते चेक करेल. ज्ञानवरून तुम्हाला 20 मार्क प्रश्न विचारले जातील, आकलनवरून 39, उपयोजनावर 12 आणि कौशल्यावरून 10. असे टोटल रिटर्न एक्झाममध्ये 80 मार्क्साचे विचारले जातील आणि 20 मार्काचा तुम्ही बघितलेलंच आहे. आणि हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की तुमचं वस्तुनिष्ठ प्रश्न हा 29 मार्काचा असेल, लघुत्तरी प्रश्न हा 41 मार्काचा असेल आणि दीर्घोत्तरी प्रश्न हा 10 मार्काचा असेल. एवढं तुमचं लक्षात आलं. आता 80 हे टोटल हे झालेलं आहे 29. म्हणजे लघुत्तरी मार्क सर्वात जास्त आहे. लघुत्तरी प्रश्न तुमचे 41 मार्काचे राहतील आणि वस्तुनिष्ठ प्रश्न या 2 बाबीवर जास्त फोकस करा. आणि दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे तुमचा तो परीक्षेच्या म्हणजे एक्झामच्या, आता तुमचा पूर्ण पेपर झालेला आहे म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न झालेले आहे आणि लघुत्तरी प्रश्न झाले आहे. आणि जो शेवटचा प्रश्न आहे तुमचा, ठीक आहे, हा जो काही 10 मार्काचा तुमचा शेवटचा प्रश्न आहे, 7वा प्रश्न, हा सर्वात शेवटी लिहायचा, सुरुवातीला लिहायचा नाही. कारण हा जास्त टाईम वेस्ट करतो तुमचा. हा शेवट जर लिहिसाल तुम्ही तर तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे 2, 3, 4 पेजसुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा आपला हा राज्यशास्त्राचा तुमच्यासमोर मांडलेला पेपर पॅटर्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. तर भेटूया उद्या पुन्हा. याच्यानंतर मी राज्यशास्त्र जिओग्राफीचं सुद्धा मी क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर आणणार आहोत.